कळवण तालुक्यातील रवळजी येथील भागवत मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर पासून सामंत सदाशिव महादेव मंदिराच्या सभागृहात सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज व परमपूज्य माऊली महाराज नाशिक यांच्या कृपा आशीर्वादाने कथा व्यास भागवत किंकर विठ्ठलदासजी महाराज वृंदावनकर यांच्या सुश्राव्य वाणीतून आठवडाभर रात्री 11 ते 11 या कालावधीत संगीतमय दिव्य शिव महापुराण कथा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। दिनांक 3 सप्टेंबर पासून चालू असलेल्या शिवपुराण कथेत दिवसेंदिवस भाविकांचा उत्साह वाढत असून महिलांची उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे। या कार्यक्रमात रात्री कथेतून प्रश्नमंजुषा स्पर्धा व हरिभक्त पारायण मनोहर महाराज यांच्या सजावटीतून देवदेवतांचा हुबेहूब दृष्टांत कथेतून जाकीतून सांगितला जात असल्याने भाविकात अतिउत्साह दिसून येत आहे। उत्तेजित भाविकांना बक्षिसेही कथा व्यास किंकर विठ्ठलदासजी महाराज यांच्या हस्ते वाटप केले जाते। या अमृत महोत्सवी शिव महापुराण कथेस हरिभक्त पारायण हनुमंत महाराज पाटील धुळे, हरिभक्त पारायण विशाल महाराज इंगळे अकोला, तबला वादक हरिभक्त पारायण ईश्वर महाराज बोडखे जालना, जाकी सजावट हरिभक्त पारायण मनोहर महाराज, हरिभक्त पारायण ऋतिक महाराज आदींच्या संगीतमय सुराने व एकविरा साऊंड सिस्टीम रावळगाव यांच्या मंजूर ध्वनीने शिव महापुराण कथा आठवडाभर चालणाऱ्या भागवत कथा सप्ताहात या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी शिव महापुराण व ज्ञान यज्ञाचा लाभ घ्यावा असे आवाहन भागवत मंडळ व रवळजी ग्रामस्थांनी केले। कार्यक्रमाची सांगता सोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी हरिभक्त पारायण विजय महाराज काळे पिंपळनेर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन भागवत मंडळ व रवळजी ग्रामस्थांनी केले। मानतो मी आजपासून तुमची पूजा करेल आणि तुम्हाला हे वरदान देतो की या मृत्यू लोकामध्ये जेवढे माझे मंदिर असतील तेवढेच तुमचे मंदिर सुद्धा असतील जे माझी भक्ती करतील आणि तुमचा द्वेष नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, नाशिक।